भारतीय उपखंडातल्या पाकिस्तानमध्ये, श्रीलंकेमध्ये, बांगलादेश आणि नेपाळमध्ये जे काही घडलं त्याच्यामागे निश्चितपणे परकीय हात होता. परंतु स्थानिक सरकारची बेबंदशाही, त्यांचा भ्रष्टाचार ही सुद्धा मोठी कारणं होती. जनता त्याच्यामुळे प्रचंड धुमसत होती. परकीय हाताने तिथे फक्त पेट्रोल ओतण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतर भडका उडाला. जे काही चित्र आपण पाहतोय ते आपल्याला पाहायला मिळालं. बांगलादेशामध्ये सत्तापालट झाल्यानंतर भारतात अनेक शेख चिल्लींना उकळ्या फुटल्या होत्या. पंतप्रधान निवासाच्या बाहेर, म्हणजे लोककल्याण मार्गावर जे पंतप्रधान निवास आहे त्या पंतप्रधान निवासाच्या बाहेर हजारो लोक उभी आहेत, त्यांच्या हातात मशाली आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान निवासातून हुसकून लावलं जात आहे अशा प्रकारची स्वप्न अनेक लोकांना पडू लागली होती. प्रत्यक्षात हा स्वप्नदोष होता. सोशल मीडियावर सुद्धा अनेकांनी स्वप्नरंजन करून घेतलं. बराच काळ हे स्वप्नरंजन सुरू होतं. आता नेपाळमध्ये पुन्हा एकदा तेच घडल्यानंतर, त्याचीच पुनरावृत्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा हे स्वप्नरंजन सुरू झालेलं आहे.